राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुमित्रा अजितदादा पवार हे आज परळी येथे येणार आहेत। याचं कारणसुद्धा असंच आहे की पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या प्रयत्नातून परळी शहरामध्ये भव्यदिव्य असे पशु महाविद्यालय होणार आहे। याच महाविद्यालयाच्या उद्घाटनाच्या व भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री सुमित्रा अजितदादा पवार ह्या परळीमध्ये येणार आहेत। तर आपण पाहू शकतात या ठिकाणी भव्य दिव्य असा मंडप उभारण्यात आलेला आहे। या ठिकाणी खुर्चीची व्यवस्था करण्यात आलेली आहे। पावसाचे दिवस असल्यामुळे या ठिकाणी वॉटरप्रूफ असा मंडपसुद्धा या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे। महाराष्ट्रातील पशु विद्यापीठ नागपूर अंतर्गत परळी वैजनाथ येथे उभारण्यात येत असलेल्या पशु विज्ञान महाविद्यालयाच्या इमारतीचे कोनशिलाचे शुभारंभ व भूमिपूजन सोहळा उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुमित्राताई पवार यांच्या हस्ते व राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री नामदार पंकजाताई मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली आज स्वातंत्र्यदिनी 2 वाजता या ठिकाणी मोठा उत्साहात हा कार्यक्रम पार पडणार आहे। आपण पाहू शकतात या ठिकाणी तयारी ही पूर्ण झालेली आहे। त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी जिल्ह्याचे खासदार असतील, आमदार असतील व विविध मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत। याचाच आढावा आपण घेतलेला आहे। दक्ष वार्तासाठी विकास वाघमारे, परळी, बीड।